नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट असा मटकी भात बनवणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। मटकी भात बनवण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी भरून मोड आलेली मटकी घेतली। त्याच वाटीने मी 1.5 वाटी तांदूळ घेतले। आता भातामध्ये घालण्यासाठी आपल्याला एक मध्यम आकाराचं वांग घ्यायचे। बाकीचं साहित्य मी व्हिडिओ बनवताना सांगते। गॅसवर कुकर ठेवला, त्याच्यामध्ये मी 3 पळी तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले, ते ह्या तेलामध्ये घातले। एक हिरवी मिरची घेतली आहे मध्ये चीर देऊन, ती सुद्धा आपल्याला ह्या तेलात घालायची आहे। आता कांदा आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर इथे मी एक टोमॅटो घेतला बारीक चिरून, तो ह्याच्यामध्ये घालते। आता टोमॅटो सुद्धा आपल्याला मंद आचेवर चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतून झाला, आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे। आता हिंग आणि हळद आपल्याला थोडी परतून घ्यायची आहे। आता ह्याच्यातच आपल्याला मटकी घालायची आहे, वांग घालायचं आहे। आता या हळदीमध्ये आपल्याला ही मटकी 1 ते 2 मिनिट चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे हिचा उग्र वास आहे तो निघून जाईल। मटकी परतून झाली, आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा धणेपूड टाकायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता धुवून घेतलेले तांदूळ आपल्याला ह्याच्यात घालायचे आहेत। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालं, आता ह्याच्यामध्ये आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचं आहे। आता इथे मी थंडच पाणी घातलं आहे, गरम पाणी घातलेलं नाही आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं, आता ह्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तूप घालते आहे। तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरीसुद्धा चालेल। तूप घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आहे। आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि ह्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला। आता कुकर आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे। कुकर थंड झाल्यानंतर मी त्याच्यावरचं झाकण काढलं आणि भात बघूया, मस्त असा मोकळा झालेला आहे। आता ह्याच्यावरून थोडी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला बघा मस्त असा मटकी भात तयार झालेला आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।